मुरुड जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी मुरुड गावामध्ये लाक्षणिक उपोषणात या ठिकाणी उपोषणकर्ते करत आहेत। त्यामध्ये उपोषणकर्ते जयदीप सुरवशे आणि शाहीन सय्यद या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत। तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की का उपोषण करतायत, काय नाव आणि उपोषण करण्याचं काय कारण आहे। नमस्कार सर, मी भीम क्रांती संघामध्ये जिल्हा सचिव शाहीन सय्यद बोलते आणि माझा विषय आहे जलशुद्धीकरणाचा। जे जयदीप आणि मी वारंवार याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत। अनेक वेळा भरपूर ठिकाणी आम्ही निवेदन दिले, त्याचं काहीही आम्हाला कसलाही पाठपुरावा कुणाचाही नाही आहे। आणि आमचा विषय हा आहे की जलशुद्धीकरण चालू करावं आणि पूर्ण मुरुड गावाला शुद्ध पाणी देण्यात यावं। आणि जोपर्यंत हा जलशुद्धीकरण चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण थांबवणार नाही। वारंवार आता तर ही आमची फर्स्ट पायरी आहे। जर आम्हाला त्वरित ह्याचं पाठपुरावा जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही हे आमचं कंटिन्यू करत राहू। आमचा एकच विषय आहे की जे बंद जलशुद्धीकरण आहे ते लवकरात लवकर जलशुद्धीकरण चालू करण्यात यावं आणि गावाला शुद्ध पाणी मिळावं। कारण अशुद्ध पाण्यामुळं वारंवार लेकरं, मुली, शाळेचे विद्यार्थी सगळे आजारी पडत आहेत। टायफॉईड, कावीळ, अनेक रोगराई निर्माण होत आहेत। त्यामुळे आमचा फक्त एकच उद्देश आहे की जे बंद जलशुद्धीकरण आहे ते लवकरात लवकर चालू करण्यात यावं आणि अख्ख्या गावाला शुद्ध पाणी मिळावं, हीच आमची इच्छा आहे। या संदर्भामध्ये आपण प्रशासकीय यंत्रणेला काही डॉक्युमेंट वगैरे दिले होते का की या ठिकाणी मुरुड शहरामध्ये जे जलशुद्धीकरण केंद्र आहे ते केंद्र सध्या बंद आहे आणि हे चालू करावं, हे कोणाच्या ताब्यात होतं आणि कोणाच्या ताब्यात दिलं गेलं, या संदर्भात काय माहिती? हो आहे, आमच्याकडे विस्तृत अशी माहिती आहे। ज्यावेळेस आम्ही हे जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्यामुळे मांजरा धरणातून जे अशुद्ध पाणी येतं ते डायरेक्टली त्या जलशुद्धीकरणाच्या पंप हाऊसमधून मुरुडकरांना सप्लाय होतं। या पाण्यामुळे जे आहे ना कावीळ, टायफॉईड आणि पोटाचे आजार लोकांना उद्भवत आहे। त्या आजाराच्या संदर्भात निवळी आरोग्य केंद्राने मुरुड ग्रामपंचायतला पत्र काढून जलशुद्धीकरण केंद्राचं म्हणजे पाणी पुरवठा स्वच्छ लोकांना पुरवठा करा, गावात दौंडी द्या आणि हॉटेल्सवाल्यांना पाणी चांगलं स्वच्छ पुरवण्यासंदर्भात सांगितलं होतं। या जलशुद्धीकरण केंद्राचं ज्यावेळेस बांधकाम झालं, त्या बांधकाम झाल्यानंतर असं म्हणतायत की ते जलशुद्धीकरण केंद्रच सुरू नाही झालं, त्याचं कामच पूर्णतः बोगस करण्यात आलेलं आहे असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मी जीवन कार्यकारी अभियंता यांना पत्र लिहिलं होतं की हे फिल्टर सुरू करण्याबाबत जलशुद्धीकरण केंद्रातलं। त्यांनी मला ही योजना 2023 साली एकतर्फी मुरुड ग्रामपंचायतला वर्ग करण्यात आली असून फिल्टरचे सर्व कामं झाले आहेत असे सांगण्यात आलं होतं। त्या दृष्टिकोनातून मुरुड ग्रामपंचायतला ही संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आली होती। ग्रामपंचायतने सांगितलं की ज्यावेळेस आम्हाला त्यांनी 2023ला पत्र काढलं, 10 दिवसांनी आम्ही पत्र काढलं की बाबा बरेच कामं मुरुडचे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत प्रलंबित आहे, ते कामं पूर्ण करा, जलशुद्धीकरण केंद्राचे बी कामं सुरू करा आणि नंतर ती योजना 1 वर्ष चालवून पुन्हा आम्हाला हस्तांतरित करा। तसंच ग्रामपंचायतनंही मला पत्र दिलेलं होतं। मग त्या दृष्टिकोनातून पुन्हा नंतर आपण कार्यकारी अभियंताला पत्र लिहिलं, पंचायत समिती BDOला पत्र लिहिलं, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, लघु पाटबंधारे विभागातले कार्यकारी अभियंता त्यांनाही पत्र दिलं। त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारची ठोस कारवाई झाली नव्हती। फक्त उपअभियंता, पंचायत समिती विभाग, लघु पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतला पत्र काढलं की बाबा फिल्टरचे जे काय कामं पेंडिंग आहे त्याचा अहवाल बनवून आम्हाला सादर करा। पुन्हा नंतर आपण हे सर्व माहिती गोळा करून जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं की फिल्टरचे कामं करण्यासंदर्भामध्ये सदरील संबंधित अधिकारी उदासीन आहेत आणि या झालेल्या कामाची जलशुद्धीकरण केंद्राची चौकशी करावं। तर त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागातले कार्यकारी अभियंता आणि जीवन प्राधिकरणातले कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवलं आणि याच्यावर तत्पर कारवाई करावं असं सूचित केलं। त्या दृष्टिकोनातून आता 4 दिवसापूर्वी मुरुड फिल्टर प्लॅन्टवर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, जीवन प्राधिकरणातील उपअभियंता, शाखा अभियंता आणि लघु पाटबंधारे विभागातले कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता आणि शाखा अभियंता या सर्वांनी येऊन जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। पाहणी केल्यानंतर मग त्यांना परिपूर्ण कळालं की फिल्टर बंद आहे, जलशुद्धीकरण बंद आहे। आणि त्याने पुन्हा नंतर गेल्यानंतर त्यातल्या फक्त जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंत्यांनी मला ग्रामपंचायतला पत्र काढलं की 2023 साली एकतर्फी योजना हस्तांतरित करण्यात आलेली आहे, त्याचे लेखी जोखे बंद करण्यात आले, ते पालक तुम्ही आहात आणि त्या फिल्टरच्या दुरुस्ती संदर्भामध्ये दायित्व तुमचं आहे आणि उपोषणकर्ते जे 15 ऑगस्टला बसणार आहेत तर त्यांना समर्पक उत्तर देऊन हे उपोषणापासून त्यांना परावृत्त करा।
आज उपोषणाला आम्ही बसलो आहे. तर उपोषणाला बसल्यानंतर मुरुड ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव सबसड आले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्यात ग्रामपंचायतला जी एकतर्फी योजना जी माथी मारलेली आहे त्या योजनेच्या अंतर्गत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री यांना निवेदन देऊन या सदरील 36 कोटीच्या जी पाणी पुरवठा योजनेच्या सर्व कामाची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देणार आहोत. आणि जलशुद्धीकरण केंद्राची संदर्भात पूर्ण गावातल्या अंतर्गत रस्ते असतील, जलकुंभ असेल, फिल्टर असेल, सर्वांच्या संदर्भात आम्ही या कामाच्या चौकशी लावून संबंधित गुत्तेदार आणि जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र देणार आहोत असं त्यांनी उपोषणस्थळी सांगितलं आहे. आणि जलशुद्धीकरण केंद्र जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आमच्या भीमक्रांती संघटनेचा पाठिंबा राहील. आता आज आम्ही लाक्षणिक उपोषण केले, याच्यानंतरही आम्ही पाठपुरावा करू. आमचा उद्देश फक्त एकच आहे की जलशुद्धीकरण केंद्र सुरू होऊन मांजरा धरणातलं आलेलं अशुद्ध पाणी शुद्ध होऊन मुरुडकरांच्या नळाला जावं, जेणेकरून शुद्ध पाण्यामुळे पोटाचे आजार उद्भवणार नाहीत. धन्यवाद.